स्किन, आपली असते संस्था आणि त्वचा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. विच ऑर्गन सिस्टीम डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला हे जे पिक्चर दिसत आहे ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या इंद्रिय संस्था दिसत आहेत. फर्स्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मीन्स पचन संस्था. सेकंड पिक्चर मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायू संस्था. थर्ड पिक्चर स्केलेटल सिस्टीम. स्केलेटल सिस्टीम मीन्स अस्थि संस्था. In the previous class, you have learned some organ system, their function and location the body. Previous class to learn the organ system, the locate, the function. तर तुम्ही एकदा पाचवीमध्ये पाहिलेले जे इंद्रिय संस्था आहे ते इंद्रिय संस्थांचे कार्य तुम्ही पाहिलेले आणि ते कोणत्या ठिकाणी असतात हे तुम्हाला माहीत आहे. मग हे द कंप्लीट द टेबल. तुम्हाला जो टेबल दिसतोय तो आपल्याला काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. तर नेम ऑफ ऑर्गन्स दिले, फंक्शन द ऑर्गन्स आणि बॉडी कॅव्हिटी. नेम ऑफ ऑर्गन्स इंद्रियांचे नावं दिलेले, फंक्शन द ऑर्गन्स यांचे कार्य दिलेले आहे आणि बॉडी कॅव्हिटी ते कोणत्या पोकळीत असतात. हर्ट्स म्हणजे हृदय. फंक्शन म्हणजे त्याचं कार्य काय, ब्लड सर्क्युलेशन, रक्त विसरण्याचं काम हे हृदय करत असतो. आणि थोरॅकिक कॅव्हिटी म्हणजे कोणत्या पोकळीत असतो तो, थोरॅकिक कॅव्हिटी म्हणजे छातीमध्ये. लंग्स म्हणजे फुफ्फुसे, रिस्पायरेशन श्वसनाचं काम फुफ्फुसे करत असतं. थोरॅकिक कॅव्हिटी. इंटेस्टाईन्स म्हणजे आतडे. मग इंटेस्टाईन काय काम करत असते आपल्या शरीरात, डायजेशन आणि ॲब्सॉर्ब, पचनाचं आणि शोषण करण्याचं काम हे इंटेस्टाईन म्हणजे आतडे करत असतात. ॲब्डोमिनल म्हणजे उदर पोकळी म्हणजे आपल्या पोटामध्ये असतात. ब्रेनचं फंक्शन काय आहे, कंट्रोल द कोऑर्डिनेशन, समन्वय व नियंत्रण ठेवणे. क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शिर पोकळीत. The various organs are set within the body of the cavity. The various organs are set within the body, body cavity. The various organs are set within the cavity. आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहे ते पोकळीमुळे काय राहत असतात, सुरक्षित राहत असतात. द ह्यूमन स्केलेटॉन. स्केलेटॉन मीन्स सांगाडा. स्केलेटॉन प्रोटेक्ट सेल or all internal organs. The human skeleton protects the internal organs. जे आपल्या शरीरामध्ये जे नाजूक ऑर्गन्स आहेत ते अवयव आहेत त्यांचं संरक्षण हे स्केलेटॉन म्हणजे सांगाडा हा करत असतो. Sometimes when we fall while playing or have accident, a bone in our arms and legs get broken. This फ्रॅक्चर मीन्स अस्थिभंग. Sometimes play, fall the land, to accidents, legs or arms, the blow is called the fracture. आपण एका वेळेस खेळता जमिनीवर पडलो नाही तर आपला अपघात झाला त्यावेळेस आपले आर्म्स अँड लेग्स हात किंवा पायाचे काय असतात हाड हे मुडत असतात त्याला आपण फ्रॅक्चर म्हणत असतो. म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, अस्थिभंग म्हटलं जातं. द फ्रॅक्चर बोन कॉजेस सिव्हिअर अँड अनबिअरेबल पेन. द पार्ट व्हेरी ब्रोकन स्वेल द इमिडिएटली. लुक ॲट दिस पिक्चर. द बॉय द falls.
The fracture bone causes unbearable pain part and swell the immediately. जर जिथला आपला भागाचा पाड जिथं आपला तुटत असतो त्या भागाजवळ एकदम काय असतं वेदना ही होत असते आणि तिथला भाग लगेच काय होत असतो स्वेल इमिडिएटली लगेच तिथला भाग हा सुजत असतो. Your friend meets with the accident and a bone his leg fracture. How will you help? तुमचा मित्र खेळता खेळता नाहीतर गाडीवर अपघात झाला त्याचा जो पाय हा फ्रॅक्चर झाला त्याचा अस्थिभंग झाला त्यावेळेस तुम्ही काय करणार? द हेल्प द फर्स्ट एड अँड आफ्टर द इमिडिएटली हॉस्पिटल. पहिले त्याला आम्ही काय करू प्रथमोपचार करू. प्रथमोपचार केला आपण काय करू त्याला लवकरात हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. आफ्टर अन ॲक्सिडेंट प्रिव्हेंट any movement for the fracture part. Immobilize it is the get immediate medical help. After the accident, prevent the part the not the movement and immediate help to hospital. ज्या भागाचा आपला जिथं पार्ट आपला तुटलेला असतो फ्रॅक्चर झाला असतो त्या पाय हाताजवळ तुटलेला असतो तर पायाजवळ तुटला असतो त्या भागाची काय करायची नाही हालचाल करायची नाही आणि लवकरात लवकर कुठे जायचं दवाखान्यात जायचं वैद्यकीय मदतीसाठी. After going to hospital and X-ray image take to swollen. तो going the hospital X-ray the part the swollen. X-ray म्हणजे क्षय किरण जो भाग सुजलेला असतो आपला त्या भागाचा काय केला असतो एक्सरे म्हणजे क्षय किरणे घेतले जात असतात. क्षय किरणद्वारे त्या भाग जिथं भाग सुजलेला असतो त्याचा काय केला असतं एक्सरे म्हणजे क्षय किरणे. द एक्सरे डिस्कवर द रॉजेंट. तर एक्सरेचा शोध हा रॉजेंट या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. लुक ॲट दिस पिक्चर. फ्रॅक्चर bones. An X-ray image show the whether bone broken and also exact spot the broken. X-ray show the broken exact spot the broken. Help the providing the proper treatment. X-ray मुळे आपल्याला जो अवेचा भाग हा कोणत्या ठिकाणी तुटलेला आहे ते एक्झॅक्ट आपल्याला तो पॉईंट हा समजत असतो. मग त्याच्यानंतर आपल्याला काय घेता येत असते प्रॉपर ट्रीटमेंट ही घेता येत असते. लेट्स आयडेंटिफाय आवर द बोन्स. आपले बोन कसे ओळखायचे. द 4 टाइप ऑफ बोन्स. आवर क्लासिफिकेशन इनटू बॉडी म्हणजे आपल्या शरीराच्या हाडांच्या नुसार त्यांचे काय करण्यात आलेले 4 याच्यामध्ये हाडांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. फर्स्ट फ्लॅट बोन्स. Types of bones. First, flat bone. Flat bones means सपाट हाड. Small bones. Small bones means छोटे हाड. इरेग्युलर बोन्स. इरेग्युलर बोन्स म्हणजे अनियमित हाड. अँड द फोर्स लॉंग्स बोन्स. लॉंग्स म्हणजे लांब हाड. फोर टाइप ऑफ द बोन. क्लासिफिकेशन द बोन्स. त्या हाडांच्या नुसार 4 याच्यामध्ये त्यांचे वर्गीकरण केले जात असते. डू यू सी. लुक ॲट दिस पिक्चर. फ्लॅट बोन्स, स्मॉल बोन्स, इरेग्युलर बोन्स अँड लॉंग बोन्स. प्लेस युअर हँड सेंटर युअर चेस्ट अँड युअर फ्रंट बॅक.
तुमचा जो हात आहे तो तुमचा हात छातीवर ठेवा आणि एक हात तुमच्या मित्राच्या पाठीवर मध्यभागी ठेवा. व्हॉट इज नेम ऑफ हार्ड पार्ट फील प्लेसिंग युअर हँड द चेस्ट. तुम्ही तुमचा हात तुमच्या चेस्ट म्हणजे छातीवर तुम्ही ठेवलेला आहे, तिथला जो कठीण भाग आपल्याला आढळतो त्याला काय म्हटलं जातं? रिब केज. रिब केज मीन्स छातीचा पिंजरा. डू यू फील सम हार्ड बम्स ऑन द बॅक? व्हॉट दे कॉल. तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीमागे हात ठेवला, जे उंच वटे दिसतात तुम्हाला पाठीवर मध्यभागी हात फिरवल्यावर त्याला काय म्हटलं जातं? वर्टिब्रेट. वर्टिब्रेट मीन्स कणा, पाठीचा कणा. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस बिटवीन बोन्स बॅक अँड दोज चेस्ट. तुम्हाला छातीची हाडं आणि पाठीची हाडं यांच्यामध्ये काय फरक आढळून आला? द चेस्ट बोन्स अँड बॅक बोन्स डिफरंट शेप. छातीची हाडं आणि पाठीची हाडं यांच्यामध्ये आपल्याला काढून डिफरंट शेप म्हणजे त्यांचा कसा आकार हा वेगळा आहे. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. मानवी अस्थिसंस्था. Human skeletal system. मानवी अस्थि संस्था. All the bones in our body are not the same shape. Every bone is different. All the bones together the framework the skeleton. All the bones body are the different shape. Every bones are the framework and the skeleton. आपण पाहत असतो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक हाडं कसे वेगवेगळे आहेत. अँड जॉईंट द बोन्स. ते हाडं काय झाले? एकमेकांना जॉईंट झालेले आणि त्यांची जोडणी झालेली, त्यालाच काय आपण म्हणत असतो? स्केलेटॉन. म्हणजे त्याला आपण सांगाडा असं म्हणत असतो. द स्केलेटॉन गिव्स द शेप द बॉडी. द स्केलेटॉन गिव्ह द शेप द बॉडी. स्केलेटॉनमुळे सांगाडामुळे आपल्या शरीराला काय होत असतो? आकार हा प्राप्त होत असतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे पुढचा. टुगेदर स्केलेटल द सिस्टीम. ऑल द बोन्स बॉडी अँड युजिंग द कार्टिलेज फ्रॉम द स्केलेटल सिस्टीम. आपले हाडं आणि खुर्चा मिळून काय होत असतो? अस्थिसंस्था ही तयार होत असते. बोन्स आर हार्ड. दे आर नॉट फ्लेक्झिबल्स. बोन्स आर composed two main constituent. The bone are the hard, bone not the flexibles. Bone from two constituent. जे बोन असतात, बोन हे मजबूत असतात, ते फ्लेक्झिबल लवचिक राहत नाही आणि दोन घटकांपासून बोन हे बनलेले असतात. फर्स्ट बायोटिक. while the calcium carbonate, calcium phosphate, minerals, salt, a biotic constitute the bones. The bones from the calcium carbonate, calcium phosphate, minerals यांच्यापासून काय बनलेलं? अबायोटिक. असे अबायोटिक घटकांपासून काय बनलेले असतात? हाड हे बनलेले असतात. कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ द बोन्स. कॅल्शियम द इम्पार्ट स्ट्रेंथ ऑफ द बोन. कॅल्शियममुळे काय असतात? जे हाड असतात आपले, हाड हे मजबूत राहत असतात. The system which give definite shape to body, provides support and protect delicate organs inside the body skeletal system. The system definite shape the body, to provide the supports and delicate organs inside the body, the protect is called the skeletal system. आपण पाहत असतो जे अस्थिसंस्थामुळे आपल्या शरीराला आकार हा प्राप्त होत असतो. अस्थिसंस्थामुळे जे आपल्या शरीरामध्ये नाजूक अवयव असतात त्यांचं काय होत असतं? संरक्षण होत असतं. त्याला आपण स्केलेटल सिस्टीम, त्याला काय म्हणतो आपण? स्केलेटल सिस्टीम म्हणजे अस्थिसंस्था असं आपण म्हणत असतो. आयडेंटिफाय द ॲनिमल्स. द पिक्चर द स्केलेटॉल. जे तुम्हाला चित्र दिसत आहे त्या चित्राचं तुम्ही काय करा? आयडेंटिफाय करा, ओळखा आणि ते कोणत्या प्राणींचे सांगडे ते सांग. फर्स्ट डंकी, सेकंड डायनासोर, थर्ड फिश अँड फोर्थ स्नेक. आपण पाहतोय आपला डायनासोर, गाढव, मासा, साप
यांचे काय दिसत आहे आपल्याला सांगाड हे दिसत आहे. टेक अ मेजरिंग लेंथ बोन्स आर्म्स अँड लेग्स. पहिले एक टेप घ्या, त्याच्याने तुमचे हात पाय यांचं काय मोजा, तुम्ही किती उंच आहे ते मोडा. अँड डू सेम द फ्रेंड सिस्टर ब्रदर. मेजर द रिक्वायर्ड कंपेअर टू बोन्स फ्रेंड्स सिस्टर. मग नंतर ह्या चार्टमध्ये तुम्ही तुमचे बहीण तुमचे मित्र यांचे काय करा, तुम्ही टेपने हाडं मोजा आणि ते काय करा तुम्ही ह्या चार्टमध्ये लिहा. आणि हे चार्टमध्ये लिहिल्यानंतर तुम्ही कम्पेअर कोणाचे हाताचे पायाचे जे बोन्स आहेत ते मोठे आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. द पार्ट ऑफ ह्युमन स्केलेटल सिस्टीम. मानवी अस्थि संस्था. पट स्कल मीन्स कवटी. रिबकेज मीन्स छातीचा पिंजरा. आर्म्स मीन्स हात. स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. लेग म्हणजे पाय. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम डिवायडेड टू पार्ट. ॲक्सियल स्केलेटॉन and appendicular skeleton. The human skeletal system divided two parts, axial skeleton and appendicular skeleton. उपांग सांगाडा आणि अक्षीय सांगाडा याच्यामध्ये काय केलं जात असतं, विभाजन हे केलं जात असतं. द ॲक्सियल स्केलेटॉन constitutes skull, spine, rib cage. The axial skeleton consider skull, rib cage and spine. ॲक्सियल स्केलेटॉन मध्ये छातीचा पिंजरा, पाठीचा कणा, कवटी यांचा काय असतो, समावेश होत असतो. These are situated symmetrically along the center vertical the body. The symmetrical the organs, the central vertical axis the body. जी इंद्रिये ते आपल्या शरीराच्या मध्यभागी असतात. The appendicular skeleton is made up bones, upper lower limbs, arm, legs and the either central axis. The appendicular skeleton made the bones, the lower arms and legs, the center the axis. The आपण पाहत असतो उपांग सांगाडा. अपेंडिक्युलर म्हणजे उपांग जो सांगाडा आहे तो आपल्या ॲक्सिसच्या म्हणजे मध्य भागी हात तो कसं असतो, बाहेर असतो. मग त्याच्यामध्ये हात आणि पाय यांची काय होत असतो, समावेश होतो. As our body grows, the size and length of our bones increase. Such changes in size, length can see children according to age. The body grow, the size, length, the bones. ज्यावेळेस आपल्या शरीराची वाढ होत असते त्यावेळेस आपल्या हाडांची बी काय उंची आणि लांबी काय होत असते, वाढत असते. The change the size, length can see the children. तुम्ही छोटी जी मुलं आहेत त्यांची ज्यावेळेस वाढ होत असते त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं हात पाय यांची हाडांची उंची लांबी काय होतं वाढताना आपल्याला दिसून येत असते. However, the body continue to grow only up to certain limit. The bones taller people the long. The continuous grow only certain limits. The body, the long people, the bones the long. जे उंच पीपल असतात, उंच लोक असतात त्यांची हाडं हे कशी असतात, लांब असतात आणि ठराविक कालावधीपर्यंत आपल्या शरीराची काय असते, उंची ही वाढत असते. द ॲक्सियल स्केलेटॉन. The axial skeleton. First, skull means kavti. The skull is formed by bones, head and face. The skull form head and face bone. जी कवटी आपली चेहऱ्याची हाडं आणि डोक्याची हाडं याच्यापासून आपली कवटी ही बनलेली आहे. The bone skull flat and strong. There are altogether 22 bones in the skull.
द स्कल बोन्स फ्लॅट अँड स्ट्रॉंग. द स्कल फ्रॉम टू 22 बोन्स. आपली जी कवटी असते ही कवटी 22 हाडांपासून बनलेली आहे आणि जी कवटी असते फ्लॅट म्हणजे सपाट असते आणि स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असते. 18 हेड अँड 14 इन फेस. 18 हेड द फेस अँड 14 इन द 8 हेड इज द हेड आणि 14 बोन्स इन द फेस. आपण पाहत असतो 8 हाड हे कुठे असतात, डोक्यात असतात आणि 14 हाड हे कुठे असतात, चेहऱ्यामध्ये असतात. Expect to lower jaw, not the bones of the skull, the move. Lower jaw म्हणजे खालचा जबडा. The expect to lower jaw, the non bones, the skull, the move. खालच्या जबड्या सोडून बाकीच्या हाडांची काय होत नाही, हालचाल ही होत नाही. Which organs of our body does the skull protect? Which organs? असं कोणतं इंद्रिय आपल्या कवटी मधलं इंद्रियाचं काय करतं, संरक्षण करतं. द ब्रेन. आपलं कोणतं आहे, कवटीमध्ये आपला ब्रेन आहे, त्याचं ब्रेनचं म्हणजे मेंदूचं संरक्षण हे स्कल करत असते म्हणजे कवटी. रिबकेज. रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा. First the skulls. Ribcage. Ribcage means छातीचा पिंजरा. Feel the left and right side the chest. Your the hand finger. तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला काय करा, छातीचा जो पिंजरा आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे बोटं फिरवा. हाऊ मेनी बोन कॅन यू फील ऑलटुगेदर टू साईड. तुम्हाला दोघी बाजूंना किती बोन हे आढळून येतात. फर्स्ट साईड 12 बोन्स अँड सेकंड साईड 12 बोन्स. म्हणजे आपण एका उजव्या बाजूला हात लावला आणि डाव्या बाजूला हात लावला तर आपल्याला एका बाजूला 12 आणि एका बाजूला 12 असे हाड आहे आपल्याला आढळून मध्यभागी एक. मग द रिबकेज ऑप्टेन डू 25 बोन्स. म्हणून आपल्याला असं समजतं जो छातीचा पिंजरा आहे, छातीचा पिंजरा हा 25 हाडांपासून तयार झालेला आहे. चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फील. चेक इन द सेंटर. तुम्ही काय करा, जे चेक इन द सेंटर जे छातीच्या मध्यभागी काय करा, हात लावा आणि किती हाड आहेत ते सांगा. द फील इन द वन बोन. हात लावल्यानंतर आपल्याला समजतं किती बोन आहे, एकच बोन आहे. द केस लाईक स्ट्रक्चर चेज इज कॉल्ड द रिबकेज. द केस लाईक स्ट्रक्चर द रिबकेज. छाती पिंजऱ्यासारखा जी रचना असते त्याला आपण पिंजऱ्यासारखी जी रचना असते त्याला आपण काय म्हणत असतो, रिबकेज. रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा असं आपण म्हणत असतो. ऑन द चेस्ट वर्टिकल फ्लॅट बोन द स्टेरम. द चेस्ट द वर्टिकल बोन इज कॉल्ड द स्टेरम. जे आपल्या मध्यभागी हाड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, छातीच्या मध्यभागी जे हाड आहे त्याला आपण स्टेरम असं म्हणत असतो. 12 pairs of the flat bones called the ribcage join the side. 25 bones the ribcage. The joint spine the back. 12 pair the flat bone and other side. Joint 25 bone made of the ribcage. The joint the spinal at the back. आपले जे रिबकेज जे छातीचे पिंजरा आहे तो एकमेकांना ते हाड काय जोडलेले आहेत आणि ते आपलं स्पायनल कॉर्डशी काय केलेले जोडले गेलेले आहेत. द स्पाइन. द स्पाइन म्हणजे पाठीचा कणा. पाठीचा कणा त्याला आपण वर्टिब्रल कॉलम बी म्हणतो, म्हणजे पाठीचा कणा दुसरा शब्द. द स्पाइन इज फ्रॉम द पॅरलॉक शेप बोन्स प्लेस द स्ट्रेट वन अबोव द अदर. देर आर द 33 बोन्स इन द स्पाइन इज कॉल्ड द वर्टिब्रेट. द स्पाइन फ्रॉम द पॅरलॉक
द प्लेस द स्ट्रेट 33 बोन्स द वर्टिब्रेट. आपण पाहतो पॅडलॉक सारखं कुलपासारखं काय असतात ते एकमेकांवर काय असतात जे हाड असतात एकमेकांवर जोडलेली असतात. आणि जो वर्टिब्रेट जो स्पाइन जो पाठीचा कणा आहे तो 33 हाडांपासून तयार हा झालेला आहे. The bones arranged above the other flexible. The bones arranged above the flexible. जे हाडे ते पाठीचे हाडे कसे आहेत फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक आहे. The spine protect the spinal cord the originated the from the brain. The spine the protect the spine the originated the brain. जे originated the brain. The bones they arrange above the other flexible. आपण पाहत असतो जे स्पायनल कॉर्ड म्हणजे स्पायनल म्हणजे पाठीचा कणा आणि स्पायनल कॉर्ड जी स्पायनल कॉर्ड दिसते ती लुक ॲट दिस पिक्चर दिस द स्पायनल कॉर्ड. Look at this picture, the spinal cord. This is the spinal cord. Cord originated from the brain. मेंदूपर्यंत काय असते ती स्पायनल cord आपली असते. What would have happened if didn't have a backbone? What happened the backbone? आपल्याला जर पाठीचे कणा राहिला नसतं तर काय झालं असतं? All the लिव्हिंग थिंग द स्क्रॉल म्हणजे आपल्याला जे सजीव आहे ते सजीव आपल्याला कसे दिसले असते आपल्याला सरपडत चालताना दिसले असते हा पाठीचा कणा राहिला नसता तर. द अपेंडिक्युलर स्केलेटॉन. द अपेंडिक्युलर स्केलेटॉन. द ह्युमन बॉडी हॅज 2 arms and legs. The different part of the arms and legs, the several bones which are the connected together by the joint. Human's body 2 legs and 2 arms. The different type of legs, arms and legs. The connect to joint. आपण पाहत असतो प्रत्येक मानवाला 2 हात 2 पाय असतात आणि हात आणि पायांमध्ये बरेचसे काय असतात हाड असतात ते एकमेकांना कसे असतात जॉईंट असतात. डू यू नो तुम्हाला माहित आहे का? Look at this picture. Ear. There are 3 bones each ear. There are 3 bones each ear. आपल्या दोघी कानांमध्ये 3 काय असतात हाडं असतात. The stirrup smallest bone over the body. Stirrup the smallest bone over the body. आपल्या शरीरामध्ये सर्वात जे लहान जे हाड आहे त्याला काय म्हणतो आपण स्टिरअप म्हणतो. The small grains rise holes like the stirrup. जे स्टिरअप हॉल असतं आपलं तांदूळाच्या आकारासारखं असतं आणि त्याला काय असतो होल असतो त्याला आपण काय म्हणतो स्टिरअप म्हणजे ही कडी. लुक ॲट दिस पिक्चर. द ह्युमन बॉडी लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन्स थाई द फिमर. द ह्युमन बॉडी लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंग बोन्स द थाई द फिमर. आपण पाहत असतो मानवामध्ये जे मांडीचं हाड हे मांडीचं हाड एकदम मजबूत असतं आणि लांब असतं ते थाई त्याला काय म्हणतो आपण थाई म्हणत असतो म्हणजे मांडीचं हाड. आपली जी मांडी असते मांडीचं जे हाड असतं ते एकदम मजबूत आणि कसं असतं लांब असतं. लुक ॲट दिस पिक्चर. आणून मी तुम्हाला चित्र दाखवतो. Observe the human skeleton. You are the school laboratory. Skeleton classify bones 4 types. Discuss function the bones. तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जा. प्रयोगशाळेमध्ये जो सांगाडा टांगला असतो त्याचं निरीक्षण करा आणि त्या सांगाड्याचं जे हाड आहेत त्यांची 4 याच्यामध्ये विभागणी करा आणि प्रत्येक हाडाचं काय फंक्शन आहे काय कार्य आहे त्याविषयी तुम्ही चर्चा करा. Move the different part of your body from the head to toes. Observe the different place which can the to turn. Move the different part of the body. Observe the head to toes and bend and notice. म्हणजे तुमच्या डोक्यापासून तर पायापर्यंत जे हाड आहेत ते कोणत्या बाजूला बेंड होतात वागतात त्याचं काय करा तुम्ही नोट करा म्हणजे लक्षात ठेवा.
The bones in our body connect each other by the means ligament. The body connect in other bone the ligament. आपले जे हाडे ते हाडे एकमेकांना काय आहेत, जॉईंट आहेत, जोडले गेलेले आहेत. The joints means सांधा. Joints are places where two more than two bones connect to each other. The joint are the two type. The joint place where two or more bone, two joints. दोन किंवा दोनापेक्षा अधिक हाडं काय असतात, एकमेकांना जॉईंट असतात, त्याला काय म्हणत असतो आपण, सांधा म्हणत असतो. देअर आर टू टाइप्स जॉईंट्स. सांध्यांमध्ये काय दोन प्रकार आहेत. फर्स्ट जॉईंट्स मुव्हेबल जॉईंट्स अँड सेकंड इनमुव्हेबल जॉईंट्स. मुव्हेबल जॉईंट म्हणजे हालचाल करणारी सांधे. इनमुव्हेबल म्हणजे हालचाल न करणारी बोन्स म्हणजे हाडं. बोन्स कॅन मूव्ह. एक्झाम्पल बोन्स आर्म्स अँड लेग्स. हालचाल करणारी जी हाडं आहेत, हात आणि पाय आहेत. ते पहा, आपला हात आणि पाय काय करत असतो, हालचाल करत असतो. म्हणजे मुव्हेबल म्हणजे त्यांची काय होत असते, हालचाल होत असते. इनमुव्हेबल जॉईंट म्हणजे हालचाल न करणारी हाडं. बोन्स ऑफ द स्कल अदर दॅन लोअर जॉय. फक्त आपण पाहिलेले खालच्या जबड्याची हालचाल होते, बाकीच्या जी कवटी असते यांची काय होत नाही, हालचाल होत नाही. स्कल म्हणजे कवटी, तिची काय होत नाही, हालचाल होत नाही. टाइप्स ऑफ जॉईंट्स. आता आपण सांध्यांचे काय पाहणार आहोत, प्रकार पाहणार आहोत. फर्स्ट हिंज जॉईंट म्हणजे बिजागरीचा सांधा. फर्स्ट हिंज जॉईंट मीन्स बिजागरीचा सांधा. हिंज जॉईंट म्हणजे बिजागरीचा सांधा. दिस टाइप जॉईंट अलो मूवमेंट ऑफ द बोन्स ओनली वन डायरेक्शन. हिंज जॉईंट्स मूवमेंट द ओनली वन डायरेक्शन. मूव 180 डिग्री अँगल्स. म्हणजे जो आपण हिंज जॉईंट, लुक ॲट दिस पिक्चर दिसतोय, जो बिजागरीचा जो सांधा आहे हा एकच दिशेकडे काय असतो, वळत असतो. 180 डिग्रीमध्ये तो वळत असतो. एल्बो आणि नी जॉईंट्स. सेकंड बॉल द सॉकेट जॉईंट, उखळीचा सांधा. बॉल द सॉकेट जॉईंट म्हणजे उखळीचा सांधा. लुक ॲट दिस पिक्चर. दिस टाइप जॉईंट्स अलो मूवमेंट ऑफ बोन ओनली वन डायरेक्शन्स. द हिंज जॉईंट्स. आपण पाहिलं हिंज जॉईंटविषयी पाहिलं, एकच दिशाकडे काय असतो, तो वळत असतो. आता बॉल द सॉकेट जॉईंट म्हणजे उखळीचा सांधा. लुक ॲट दिस पिक्चर. इन दिस टाइप जॉईंट्स कॅन मूव टू ऑर मोर डायरेक्शन. इन दिस joint can move more and more direction the movements in 360 angles. आपण पाहिलं तर उखळीचे जे सांधा असतात ते एकापेक्षा जास्त दिशेकडे का असते, त्यांची हालचाल होत असते. 360 अँगलमध्ये त्यांची हालचाल होते. शोल्डर जॉईंट खांदा. शोल्डर हिप जॉईंट म्हणजे खांदा. ग्लाइडिंग जॉईंट्स म्हणजे सरकता सांधा.
Look at this picture. Gliding joints. Gliding joint means सरकता खांदा. In this type joints, bone can side over each other. In this type bones only side each other the bones. अशा प्रकारचे जे हाड असतात ते एकमेकांवर काय असतात, सरकत असतात. रिस्ट अँड अँकल. रिस्ट अँड अँकल जॉईंट. मंगट आपण पाहिलं, मंगट का असतं, एकच एकमेकांना काय असतं ते फक्त सरकत असतं. Which organs help us sense whether something is hot or cold, rough, smooth? असं आपलं कोणतं इंद्रिय आहेत, आपण ती पदार्थ वस्तू गरम आहे, खरबडीत आहे का स्मूथ आहे, कोणत्या इंद्रियाने आपण काय करत असतो, ओळखत असतो. स्किन. कोणत्या? स्किन. स्किन म्हणजे त्वचा. The skin is important large organs of the living thing. Skin has hair, the nails, skin, tips, finger and toes. Skin is the important, the large organ, the living thing, the skin. Skin is the hair, the hand, legs, the nail in the skin. आपण पाहत असतो जे त्वचा ही सजीवांचा सर्वात मोठं अवयव आहेत आणि त्वचेला बाल आहेत. त्वचेवर आपण पाहतो हातांची बोटं आणि पायांची बोटं जर आपण पाहिले त्या त्वचेवर काय आहेत, त्यांना नख आहेत. द स्किन गिव्ह अ सेन्स टच. द स्किन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन्स द बॉडी. द स्किन सेन्स द टच. द इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन्स द बॉडी द स्किन. आपण पाहत असतो जी त्वचा आहे, त्वचा ही ज्ञान इंद्रिय आहे आणि त्वचेला स्पर्श केला तर आपल्याला स्पर्श केल्यानंतर आपल्याला समजलं कोणीतरी आपल्याला काय केलं, स्पर्श केला. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. आउटर मोस्ट कवरिंग बॉडी इज द स्किन. आपलं जे सर्वात जास्त जे बाह्य आवरण आहे, आपलं जे बाह्य आवरण कशाचं आहे, आपलं त्वचेचं आहे. द फंक्शन ऑफ द स्किन. आता आपण फंक्शन ऑफ द स्किन, त्वचेचे कार्य. First, protecting internal parts, body, muscular, bones, organ system. जे त्वचा असते आपले आत इंद्रिय, स्नायू संस्था, हाडं यांचं काय करत असते, संरक्षण करत असते. सेकंड, हेल्थ प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आपल्या शरीराचा आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी त्वचेचा उपयोग होत असतो. सिंथेसाइज द विटॅमिन डी. विटॅमिन जीवनसत्व बनवण्यासाठी त्वचेचा उपयोग असतो. अर्ली स्वेट अँड रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. तो आपलं तापमान शरीराचं नियंत्रण ठेवण्यासाठी त्वचा काय करत असते, बाहेर हा स्वेट म्हणजे घाम काढत असते. गिव्हिंग द प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. ऊन वाऱ्यापासून आपल्याला त्वचापासून संरक्षण हे मिळत असतं. द स्किन फंक्शन ॲज द सेन्सरी ऑर्गन द टच. द स्किन फंक्शन द सेन्सरी ऑर्गन द टच. त्वचा ही स्पर्श इंद्रिय आहे.